नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आधुनिक राजकीय विचारांचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विविध विचार राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद आदी विचारांची आपण माहिती जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा लोकशाही समाजवाद याविषयी असलेले विचार जाणून घेऊया. खरं तर आपण मागील 2-3 भागांपासूनची चर्चा केली, त्यावरनं एक गोष्ट स्पष्ट दिसते आपल्याला की जवाहरलाल नेहरूंचे एकूण विचार जर आपण बघितले तर त्यांच्या विचारांवर समाजवादी तत्त्वज्ञानाचा पडलेला प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. म्हणजे काय तर युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीमुळे तिथे औद्योगिकरण निर्माण झालं आणि त्यातून त्या देशांमध्ये भांडवलशाहीचा उदय झाला. भांडवलशाहीमध्ये खरं तर आर्थिक विषमता निर्माण होत गेली आणि मग संपत्तीचा संचय भांडवलदारांकडे होता आणि श्रम करणारा जो मजूर वर्ग होता तो मात्र गरीब होता, दारिद्र्य होता आणि तो अधिक गरीब होत गेला या भांडवलशाही व्यवस्थेत. आता याचा अनुभव भांडवलशाहीच्या उदयानंतर हा युरोपियन देशामध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. आता भांडवलशाहीचे जे दुष्परिणाम होते ते एवढ्यावरच मर्यादित नव्हते. म्हणजे विषमता निर्माण होते, भांडवलदार अधिक श्रीमंत होतो, गरीब अधिक गरीब होतो, मजूर हा दारिद्र्य बनत जातो. याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे की भांडवलशाहीने साम्राज्यवादाला प्रोत्साहन दिलं, साम्राज्यवादाला अधिक बळ दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे भांडवलशाही पद्धतीतून निर्माण होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने युरोपामध्ये समाजवादी विचार उदयाला आले. त्यामध्ये मग कार्ल मार्क्स यांनी मांडलेले जे साम्यवादी विचार आहेत ते सर्वात प्रभावी ठरलेले आपल्याला दिसून येतात. कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावातूनच आपल्याला माहिती की पुढे सन 1917मध्ये रशियन राज्यक्रांती झाली आणि जगातील पहिलं साम्यवादी सरकार तिथे उदयाला आपल्याला आलेलं दिसून येतं. आता या सर्व घटनांचा परिणाम भारतातील अनेक विचारवंतांवर त्या काळामध्ये आपल्याला झालेला दिसतो आणि तसाच तो पंडित नेहरूंवर देखील झालेला दिसून येतो. भांडवलशाही फक्त नेहरूंच्या विचारांना मानवणारी नव्हती, तर नेहरू हे मुळात समतेचे पुरस्कर्ते होते आणि त्यामुळे भांडवलशाही पद्धतीतून निर्माण होणारी जी विषमता होती आणि त्या विषमतेमुळे सामान्य जनतेचे होणारे जे आर्थिक शोषण जे होत होतं ते नाहीसे करणं नेहरूंना आवश्यक वाटत होतं आणि मग हे त्यांना पटलं, हे गरजेचं आहे. मग स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारताची उभारणी समतेच्या तत्वावर करण्याचं त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं आणि त्यामुळे समाजवादी विचारांकडे ते अधिक आकर्षित होत गेले, अधिक त्यांचा त्या विचारांचा नेहरूंवरती प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण समाजवादी विचारांमध्ये मुळात समतेच्या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे मुख्य त्याच्यावर आर्थिक समतेवर भर आहे, पण समता राजकीय सामाजिक सर्व स्तरांवरती ही समता पुरस्कारलेली दिसून येते. आणि म्हणून रशियातील साम्यवादी शासन पद्धतीच्या कार्याकडे नेहरू अत्यंत कुतूहलाने पाहताना दिसतात आपल्याला. कारण भारतासारख्या अविकसित आणि दारिद्र्य देशाला रशियात चाललेल्या या नव्या प्रयोगातून रशियाला भेट दिली आणि काहीतरी मार्गदर्शन मिळेल का याकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यातूनच त्यांनी पुढे सन 1927मध्ये जवाहरलाल नेहरू रशियाला गेले. त्यांनी रशियाला भेट दिली आणि तेथे चाललेल्या कार्याचा त्यांनी जवळून त्याचं अवलोकन केलं. पुढे ब्रुसेल्स येथे जी
समाजवादी परिषद भरलेली होती. त्या परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि सन 1927च्या युरोपच्या दौऱ्याहून परत आल्यानंतर त्यांनी समाजवादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केलेली दिसते. तसंच कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानानं देखील पंडित नेहरू हे अत्यंत प्रभावित झालेले दिसतात. त्या तत्त्वज्ञानातील सर्वच विचार म्हणजे नेहरूंना पटले होते असं नाही. मार्क्सचं तत्त्वज्ञान नेहरूंनी जसंचं तसं अंगीकारलं, स्वीकारलं असा त्याचा अर्थ होत नाही. पण मार्क्सच्या तत्त्वज्ञानातील जी शास्त्रीय दृष्टी होती किंवा विषमतेला आणि धर्मश्रद्धेला असलेला जो विरोध होता तो मात्र नेहरूंना महत्त्वाचा वाटत होता. आपल्या आत्मचरित्रातच त्यांनी असं म्हटलं होतं पंडित नेहरूंनी स्वतः की साम्यवादी तत्त्वज्ञानाने त्यांना दिलासा दिला आणि त्यांना आशावादी देखील बनवलेलं आहेत. पंडित नेहरू इतिहासाचे चांगले गाढे अभ्यासक होते आणि मार्क्सवादामध्ये इतिहासाचं जे भौतिकवादी विवेचन केलेलं आहे ते त्यांना महत्त्वाचं वाटलं, ते त्यांना पटलं. आता ह्या विवेचनामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. त्यात इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडातून झालेला मानवाचा विकास सांगण्यात आलेला आहे आणि ह्या सिद्धांतामध्ये जे विकासवादाचे तत्त्व स्वीकारण्यात आलेले आहेत ते पंडित नेहरूंना महत्त्वाचे वाटत होते. आधुनिक जगातील विषमता नष्ट करण्याच्या दृष्टीनं एक आधुनिक व प्रगत तत्त्वज्ञान म्हणून पंडित नेहरूंनी मार्क्सवादी विचारांकडे पाहिलेलं दिसतं आणि या मार्क्सवादी विचारांची प्रयोगभूमी म्हणून त्यांनी रशियातील घडामोडींबद्दलही त्यांना कुतूहल होतं. आपल्या आत्मचरित्रात पंडित नेहरू असं म्हणतात की मार्क्सवादामुळे माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात दडून राहिलेले बरेच अज्ञान तिमीर नष्ट होऊन इतिहासाचा नवा अर्थ मला दिसला. मार्क्सवादाच्या प्रकाशाचा झोत इतिहासाच्या सृष्टीवर पडल्याबरोबर त्याला प्रमाणबद्ध नाट्यकृतीचे स्वरूप प्राप्त झाले व त्याच्या मागे काही सूत्रबद्धता व सहहेतुकता आहे असं दिसू लागलं. भूत व वर्तमान काळात कितीही विध्वंस व पीडा झालेली असो, या मध्यंतरीच्या खडतर मार्गानंतरचा प्रदेश हा आशारम्य दिसत होता. मार्क्सवादातील शास्त्रीय दृष्टिकोन व विचार स्वातंत्र्य या दोन गोष्टी मला फार पसंत पडल्या असं हे स्वतः पंडित नेहरू म्हणतात. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी म्हटलेले आहेत. याच्यावरून आपल्याला पंडित नेहरूंचा साम्यवादाकडे असलेला कल आपल्याला लक्षात येतो. सन 1929 ते 1932 हा जो काळ होता, ह्या काळात जागतिक आर्थिक मंदीची लाट आलेली होती आणि त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील दोष उघड झाले ह्या मंदीच्या काळामध्ये, जागतिक मंदीच्या काळामध्ये. आणि मार्क्सवादी विचारसरणीतील खरेपणा याला अधिक बळकटी मिळालेली दिसते असं नेहरू म्हणतात. नेहरू पुढे असंही म्हणतात की जगावर कोसळलेल्या आर्थिक अरिष्टांमुळे मार्क्सवादाचं समर्थन झालं आणि बाकीची शास्त्र किंवा सिद्धांत हे अंधारात चाचपडत असताना मार्क्सवादानेच काय तो या अरिष्टांचा सुसंगत उलगाडा करून दाखवलेला आहेत असं नेहरू म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळात अशा प्रकारे मार्क्सवादी विचारांनी पंडित नेहरू हे अत्यंत भारावलेले दिसतात. भारतातील दारिद्र्यानं तर ते अत्यंत व्यथित झालेले होते. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ चालू होती, पण नुसतं राजकीय स्वातंत्र्य मिळून जनतेचे प्रश्न सुटत नाही, तर राजकीय स्वातंत्र्याप्रमाणे आर्थिक स्वातंत्र्याची देखील आवश्यकता होती. पण जोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होत नाही तोपर्यंत आर्थिक विकासाची संधीही आपल्याला मिळणार नाही आणि आर्थिक विकास घडून आणण्यासाठी राजकीय स्वातंत्र्य मिळणं आवश्यक होतं. म्हणूनच नेहरू एकदा म्हणाले की आमच्या भाकरीचा प्रश्न आणि स्वातंत्र्याचा प्रश्न हा एकच आहे. याच्यावरनं त्यांच्या आर्थिक विकासाची आणि दुसऱ्या बाजूला राजकीय स्वातंत्र्याची गरज कशी आहे हे त्यावरनं स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतं. आता भारताच्या या प्रचंड दारिद्र्याबद्दलच्या जाणीवेमुळे आणि ते दारिद्र्य शास्त्रीय व तांत्रिक विकासाच्या मार्गाने
त्याचप्रमाणे समाजवादासारख्या आधुनिक विचारांचा स्वीकार करून घालवता येईल ह्या आशेमुळे नेहरू समाजवादी विचारांकडे आकर्षित झाले. पण या बाबतीत विशेष अशी जी गोष्ट म्हणजे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मार्क्सवादाचा जो प्रभाव नेहरूंच्या विचारसरणीवर दिसतो तेवढा प्रभाव तो स्वातंत्र्यानंतरच्या काळात नेहरूंवरती दिसत नाही. ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. कारण स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा राज्यकारभाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यानंतर नेहरूंचे विचार अधिक व्यावहारिक बनल्याचे आपल्याला दिसतात. अर्थात पूर्वीही जरी मार्क्सवादाचा त्यांच्या विचारांवर प्रभाव दिसला तरी मार्क्सवादाचं संपूर्ण तत्त्वज्ञान त्यांनी कधीच स्वीकारलेलं नव्हतं. त्यातल्या अनेक काही गोष्टी अशा होत्या की ज्या त्यांना न पटणाऱ्यासारख्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ जर द्यायचं ठरलं तर मार्क्सवादी तत्त्वज्ञान ही वर्गसंघर्षावर, क्रांतीवर यावर विश्वास ठेवतो आणि नेहरूंचा पिंड हा मुळात लोकशाही तत्त्वांचा आपल्याला असल्याचं दिसून येतो. आणि त्यामुळे लोकशाही मार्गांचा त्यांनी स्वीकार केला. शांतता आणि सहकार्य, घटनात्मक मार्ग, संविधानिक मार्ग यावर त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून मार्क्सवादातल्या ह्या काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ जसं राज्यसंस्था विलयाला जाईल, वर्गक्रांती असेल, वर्गसंघर्ष असेल, ह्या गोष्टी त्यांना मार्क्सवादी तत्त्वज्ञानातल्या त्यांनी स्वीकारलेल्या दिसत नाही किंवा त्या त्यांना पटलेल्या देखील नव्हत्या आणि त्याचा त्यांनी कधीच स्वीकार केला नाही का. म्हणजे जसं जी हुकुमशाही पद्धतीची कल्पना मांडलेली होती नाही का, कामगार वर्गांची हुकुमशाही, आता ती व्यक्ती स्वातंत्र्याला आणि लोकशाही पद्धतींवर निष्ठा असणारे मुळात नेहरूंना ती कधीच मानवणारी नव्हती. म्हणून रशियाच्या बाबतीत सुद्धा रशियाने केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले असले तरी देखील तिथे जी साम्यवादी पक्षाची हुकुमशाही निर्माण झाली त्याला मात्र पंडित नेहरू विरोधच करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर प्राप्तीनंतर भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे या बाबतीतील जे ध्येय धोरणं होते ते ध्येय धोरणं ठरवताना मुख्यतः व्यावहारिक दृष्टिकोन आपल्याला स्वीकारलेला दिसून येतो. अधिक अनुभवामुळे आणि बदललेल्या परिस्थितीमुळे मार्क्सवादाचं किंवा मार्क्सवादाबद्दलचं नेहरूंचं पूर्वीचं जे आकर्षण होतं ते कमी झालं. त्यातील उणिवा त्यांना दिसू लागल्या आणि म्हणून बदलत्या परिस्थितीत समाजवादाच्या कल्पनेला एक नवा अर्थ देण्याची गरज पंडित नेहरूंना वाटू लागली. मग कोणत्याही प्रकारच्या हुकुमशाहीला पंडित नेहरूंचा विरोध होताच आणि त्यामुळे त्यांनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हिंसेच्या आणि क्रांतीच्या मार्गाने समाजवाद आणण्याऐवजी तो शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आणता येईल असा आशावाद त्यांनी बाळगलेला होता. म्हणजे ध्येय तर समाजवादाचीच ठेवायची पण मार्ग मात्र समाजवादाची नको, क्रांतीची नको, तर मार्ग ही लोकशाही स्वरूपाची असली पाहिजे, ती घटनात्मक स्वरूपाची असली पाहिजे. आणि म्हणून लोकशाही आणि समाजवाद ह्या दोन वेगळ्या स्वतंत्र विचारसरणींचा, विचारधारांचा नेहरूंनी समन्वय साधला आणि एक नवीन स्वरूपाची विचारधारा अंमलात आली, ती म्हणजे लोकशाही समाजवादाची. नेहरूंची समाजवादाची कल्पना स्पष्ट करताना आपल्याला सन 1957 काँग्रेस कमिटीसमोर नेहरू असं एकदा म्हणाले की भारतातील सर्व व्यक्तींना जन्मल्यापासून विकासाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी देखील मिळाली पाहिजेत. आता यावेळी नेहरूंनी लोकशाही समाजवादाची जी कल्पना स्पष्ट केली त्यावरून त्यांचा समाजवादाविषयीचा व्यावहारिक दृष्टिकोन होता काय होता तो आपल्याला स्पष्ट दिसतो. म्हणजे ते समाजवादाचं तत्त्व डोळे झाकून समाजवादी म्हणून ते स्वीकारत नाही किंवा मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचे एक अंधभक्त म्हणून ते स्वीकारत नाही, तर त्या डोळसपणानं त्यातला व्यावहारिक दृष्टिकोनातून जो भाग योग्य आहेत तेवढाच त्यांनी घेतला आणि त्यासाठी त्याला लोकशाहीची जोड दिली. आणि प्रत्येक विचारप्रणाली ज्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जागतिक समस्यांकडे बघत असतात
आणि प्रत्येक विचारप्रणालीची कुठली तरी एक मर्यादा राहते. पण पंडित नेहरूंनी समाजवाद आणि लोकशाही या दोन विचारधारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळ्यात उत्तम अशा स्वरूपाची गोष्ट आपल्याला त्यामध्ये सांगता येते, जिथे शांततापूर्ण पण समाजवादी ध्येय म्हणजे आर्थिक सामाजिक समता, दारिद्र्य निर्मूलन वगैरे वगैरे ह्या गोष्टी मात्र त्या लोकशाही समाजवादामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतात आणि त्या त्यांनी स्वीकारलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर ज्या मार्गाने सामान्य जनतेचं कल्याण साधेल आणि त्यांना सुख प्राप्त होईल ते सर्व मार्ग हे चांगले आहे आणि असं त्यांनी आग्रह धरला. आणि त्याचबरोबर अनेक देशांमध्ये जुन्या भांडवलशाहीचं रूपांतर हे नवीन लोकशाही समाजवादात होत आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. आता पंडित नेहरूंच्या दृष्टीने समाजवादामध्ये दोन महत्त्वपूर्ण तत्वांचा समावेश होतो. एक म्हणजे काय की संपत्ती मिळवण्याची जी स्पर्धा आहेत त्या स्पर्धेऐवजी सहकार्याचं प्राधान्य, सहकार्याचं तत्त्व त्यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. समाजवादामध्ये स्पर्धा नाही आहेत, ते सहकार्य आहेत आणि हे एक महत्त्वपूर्ण तत्त्व आहेत. आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाला त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची समान संधी आहेत. तिथे वर्गीय विषमता नाही आहेत. प्रत्येकाला स्वतःच्या विकासाची समान संधी आहेत. आणि तिसरं जे तत्त्व आहेत ते ह्या दोन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिसरं तत्त्व दिलेलं आहे. ते म्हणजे काय, हे दोन्ही उद्दिष्ट साध्य करताना शांततामय आणि कायदेशीर अशा लोकशाही मार्गांचाच वापर आपल्याला करावा लागेल. आता या बाबतीत नेहरू असे म्हणाले की आपले प्रश्न सोडवण्याबाबत आपला दृष्टिकोन हा व्यावहारिक असला पाहिजे आणि याबाबत जे वाद आहेत त्याला असे जे वाद चिटकवलेले आहेत नाही का, ते चिटकवण्यात येतात ते आपण विसरले पाहिजेत नाही का. अमुक वाद तमुक वाद म्हणजे हे वाद नको आहे त्यांच्यामध्ये, ते आपण विसरण्याची गरज आहे. आणि म्हणून सामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या गरजा भागवणे, त्यांना अधिक चांगलं राहणीमान प्राप्त होण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करणं आणि त्यांच्या जीवनात त्यांना प्रगती करून घेता यावी यासाठी मदत करणं हेच मुळात आपल्यासमोरचे प्रश्न आहेत असं नेहरू म्हणतात. सन 1955 मध्ये आवडी या ठिकाणी भरलेलं राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने समाजवादी तत्वांचा स्वीकार केला होता आणि समाजवादी समाजरचना हे काँग्रेसने आपलं ध्येय म्हणून घोषित केलं. आता त्यामागे नेहरूंचीच प्रेरणा होती. खरं तर नेहरूंच्या दृष्टीने समाजवादाचा मार्ग म्हणजे समाजातील शोषणाविरुद्धची लढाई होती. पण त्याचबरोबर भारतासारख्या विकसनशील देशासाठी वेगाने विकास साध्य करण्याची देखील तो एक मार्ग होता. भांडवलशाही देशांचा मुक्त अर्थव्यवस्थेचा मार्ग हा अल्पकाळात वेगाने विकास घडवून आणण्यास उपयुक्त नव्हता. आणि साम्यवादी देशाप्रमाणे अर्थव्यवहारावर शासनाचं पूर्ण नियंत्रण ठेवणं हे लोकशाहीच्या तत्वांच्या विरोधात होतं. म्हणजे वरवर जर बघितलं तर साम्यवादी देशांमध्ये काय होतं तर आर्थिक व्यवहारांवर शासनाचं पूर्ण नियंत्रण असतं. पण असं नियंत्रण ठेवलं तर ते लोकशाहीच्या तत्वांना विरोधी ठरेल. आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाही देशांप्रमाणे जर मुक्त अर्थव्यवस्थेचं तत्त्व स्वीकारलं तर अल्पकाळात वेगाने विकास घडवून आणण्यास तो योग्य ठरणार नाही. आणि मग यातून मार्ग काढताना नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेचं तत्त्व स्वीकारलं, त्याचा पुरस्कार केला. पुढे ते आपण जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपण हे तत्त्व चिठ्ठी दिली त्याला आणि पुढे आपण जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण ह्या तत्वांचा स्वीकार केला. आणि हळूहळू जी सरकारी उद्योगं होती जिथे त्याचं खाजगीकरण सुरू झालं. म्हणजे अगदी ह्या तत्वाच्या विरुद्ध. आणि आपण खुली अर्थव्यवस्थेचं तत्त्व त्याच्यामध्ये स्वीकारलं. पण नेहरूंनी जेव्हा मिश्र अर्थव्यवस्थेचं तत्त्व स्वीकारलं तेव्हा त्यांनी भांडवलशाही देशांचं मुक्त अर्थव्यवस्थेचं तत्त्व किंवा भांडवलशाही आणि इकडे साम्यवादी ह्या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
कारण त्यांनी त्या काळात पोलाद असेल, पोलाद उत्पादन असेल, रेल्वे असेल, खाणी असेल, वीज असेल, अशी जी उत्पादन होते, अशा महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचं त्यांनी राष्ट्रीयकरण केलं. नियोजनाचं तत्त्व स्वीकारलेलं होतं आणि त्यानुसार देशासमोरील अग्रक्रमाची उद्दिष्ट त्यांनी ठरवलेली होती आणि ती गाठण्यासाठीची साधनसामुग्रीची अधिकाधिक उपयोग करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. भारत हा शेतीप्रधान देश होते आणि ह्या देशातील बहुसंख्य लोक जर शेतीवर अवलंबून आहेत, शेतीवर विसंबून होते, पण भारतात जमीनदारी पद्धत अस्तित्वात होती आणि म्हणून त्यांनी त्यासाठी काय केलं की जे कुळ कायदे होते ते कुळ कायदे करण्यात आले आणि त्यातून ही जमीनदारी पद्धत नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ह्या कायद्यांना घटनात्मक संरक्षण मिळावं म्हणून मालमत्तेच्या हक्कावर त्यांनी मर्यादा घालण्याचे प्रयत्न केले. म्हणून सुरुवातीला ह्या घटना दुरुस्त्या, हे कायदे, हे सर्व साम्यवादी तत्त्व आणण्यासाठी आणि महत्त्वाचे उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण केलं, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आता एकदम त्याच्या उलटी परिस्थिती आपल्याला, पण ती काळाची गरज म्हणूया आपण आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न होताना दिसतात. पण नेहरूंचा जो लोकशाही समाजवादी विचार होता तो ह्या सर्व तत्वांमधून आपल्याला आविष्कृत होताना दिसतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात जवळपास 600 संस्थानं होती, 600च्या आसपास असतील आणि ह्या संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि तो त्यांचे भारतीय संघराज्यामध्ये, भारत या देशामध्ये त्यांचं विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याची कार्यवाही देखील त्यांनी केली. एकूणच काय तर अशा प्रकारची सरंजामशाही स्वरूपाची, जमीनदारी स्वरूपाची व्यवस्था जी होती, ज्याच्यातनं जी विषमता निर्माण होत होती, ती विषमता नष्ट करण्याचे आणि मध्ययुगीनकालीन व्यवस्थांचा बिमोड करण्याचं कार्य नेहरूंच्या कारकिर्दीत आपल्याला पार पडलेलं दिसून येतं. आणि भांडवलशाहीवर निर्बंध ठेवण्यात येऊन संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केलेले दिसतात. नेहरूंच्या समाजवादाचं स्वरूप हे अशा प्रकारचं आपल्याला एक लोकशाही तत्त्वांचा स्वीकार करून चाललेलं दिसतं. म्हणजे लोकशाही समाजवाद एक स्वतंत्र अशी ही विचारधारा निर्माण करून त्याचा प्रत्यक्ष त्यांनी व्यवहारामध्ये अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय परराष्ट्र धोरणं देखील पंडित नेहरूंच्या तत्वांवरती आपल्याला आधारलेले दिसून येतात. पंडित नेहरूंनी जी तत्त्व फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात, भारतीय परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात घालून दिलेली आहेत ती आजही बहुधा आपण पालन करतो. शांततामय सहजीवन, सहकार्य, नाही का, अनहस्ताक्षेप, अनाक्रमण वगैरे वगैरे ही जी तत्त्वं आहेत या तत्त्वांची भारतीय परराष्ट्र धोरणासाठी आजही उपयुक्त ठरताना आपल्याला दिसतात. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, पंडित नेहरूंचे लोकशाहीविषयक, समाजवादविषयक, त्यांचा त्यातून आविष्कृत झालेल्या लोकशाही समाजवादाची कल्पना या सगळ्यांविषयी आपल्याला ही चर्चा त्यामध्ये करता येते. परीक्षेत यावरती तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं आपल्याला मुद्देसूद पद्धतीनं उत्तर लिहिता आलं पाहिजेत. त्याचबरोबर ह्याविषयी अधिक काही तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर वेगवेगळे संदर्भ पुस्तकं आहेत, त्या संदर्भ पुस्तकांचा आढावा घेऊन तुम्ही हे संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे धर्मनिरपेक्ष विषयक असलेले जे विचार आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.